ठोकली आहे. काही विक्रम या स्पर्धेमध्ये घडलेत, परंतु या 6व्या पर्वाचा कोण होईल चॅम्पियन याचं उत्तर मात्र आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राप्त होईल. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज. टीम पृथ्वी 11 काढणे, शिवगर्जना काळगाव, अगदी आम्ही नम्र विनंती करतोय आपल्याला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज नारायण, ओपनिंग बॅटर नितीन आणि त्यांच्या साथीला समाधान. प्लेज द कॉल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजी काढली आहे, काठी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज नितीन. गोल्डन डकचा शिकार. शिवगर्जना 11 काळगाव पहिला सामना जिंकला. अमित मस्कर सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी ठरले होते आणि त्यांनी त्यांचा पुरस्कार आपल्या मोठ्या बंधूंना अमोल मस्कर यांना डेडिकेट केला. चांगली गोष्ट. अगदी या सामनावीराचा पुरस्कार समर्पित करणं ही खेळाडूंची चांगली बाब आहे, परंतु आपल्या मोठ्या भावाला ज्याने आपल्याला क्रिकेट शिकवलं, ज्यांनी आपल्याला क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी मदत केली, त्या भावाला अगदी पुरा समर्पित केलाय. असंच आपलं बंधुप्रेम कायम राहो हीच आम्ही नाईकबा चरणी प्रार्थना करतो. आणि या ज्या वेळेला तुम्ही अशा गोष्टी करता त्यावेळेला मात्र तुमच्यातील जिव्हाळा मात्र जपला जातो. अगदी या छोट्याला देखील मैदानामध्ये जाऊन क्रिकेट खेळायचं आहे. भागवत बागल पहिला चेंडू नटराज पद्धतीने फाईन लेगला फटका खेळलाय. जरूर चेंडू रस्त्यावर मारलाय, परंतु एकच धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम पृथ्वी 11 काढणे. पीटीपीएल काही दिवसांवर येऊन ठेपले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये प्रत्येकाला उत्कंठ असेल. दिवस रात्र स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खूप काही वेगळं पण पाहायला मिळेल. पीएमपीएल चे देखील आपल्याला वेध लागलेत. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड फटका, मिड विकेट आहे सीमा रेषा लगत. एकच धाव प्राप्त होईल. मिड विकेट सीमेरेषेवर तैनात असताना सिद्धेश चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र प्राप्त करत असताना भागवत बागल 2 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. समाधान पहिला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनला तैनात होते, चेंडूचा अंदाज चुकला. आदिनाथ पहिल्या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली आदिनाथ यांनी, परंतु चेंडू पासून थोडेसे दूर राहिले. एक धाव. 3-1. 4 चेंडू अखेर टीम पृथ्वी 11 काढणे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. 30 वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अमोल लॉंगॉनला. अकुटप्पाचा चेंडू टायमिंग झाला नाहीये, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सोडलाय आणि के त्यांनी पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नात झेल सोडलाय. आणि या पहिल्या सामन्यामध्ये 5 झेल सोडले होते अजय सर, आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ती परंपरा जपली. दुसरा झेल सोडलाय. पहिला झेल अगदी चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत, परंतु तो झाला असता. त्या चेंडूवर अगदी पोहोचायचं होतं आणि कुठेतरी या चुका टाळाव्या लागतील. नारायण यांना गडी बाद करण्याची संधी होती, गमावली आहे. 1 to go. 4-1. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पिक केली. पिकअप स्ट्रोक. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पार. फलंदाज समाधानच्या पाठमधून समाधानकारक जिव्हाळा चषक षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका अखेर 1 गडी बाद 10 धावा. हे असतं क्रिकेट. पहा, आधीच्या चेंडूवर झेल सोडला, त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि त्यानंतर षटकार आला. आणि जर तो झेल सोडला नसता तर जर त्याला क्रिकेट महत्व नसतं. डायमंड 11 डेबेवाडी हा संघ देखील आज इन ऍक्शन पाहायला मिळेल. डेबेवाडीचं ते पोलीस मैदान आणि डेबेवाडी प्रीमियर लीग देखील सातत्याने पाटण क्रिकेटमध्ये खेळली जाते. खूप साऱ्या स्पर्धा मुंबईला होतात, नवी मुंबईला होतात, परंतु ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात पाटण तालुक्यामध्ये गावाला. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग देखील 2 वर्ष सातत्याने यशस्वी पार पडले. आणि ज्या प्रकारे ते क्रीडांगण होतं, निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं, मनमुराद आनंद लुटलाय. अगदी या 2 दिवस खूप मजा केली आहे त्या स्पर्धेला. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाला यावर्षी
पहिला चेंडू सिद्धेश यांचा शॉर्ट ऑफ लेंथ भागवत बागल हे सांगतायत अशा प्रकारचे चेंडू मला जर टाकणार तर प्रत्येक चेंडूवर 6 धावांचा फटका मात्र मी ठोकणार. दर्जेदार फटका. ओम साई टेक्निकल टीमचं देखील कौतुक. त्यांनी रिप्ले मध्ये एक नवीन संकल्पना आणली. जसा हा तुम्ही रिप्ले पाहू शकता. रिप्ले कारण ज्या वेळेला तो रिप्ले दिसतो त्यावेळेला मात्र जसा भोवरा गोल गोल फिरतो तसं त्यांचा सिम्बॉल फिरतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. महेश आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो आणि हे क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी पकडण्यामध्ये अपयश आले. झेल देखील सोडलाय. 2 धावा देखील खर्च केल्यात. धावपात करण्याची संधी होती ती देखील गमावली. शिवगर्जना 11 काळगाव कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये कमी पडतोय. या चुका तुम्हाला एक सामना जिंकून देतील 2 सामने जिंकून देतील. जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. रिथवी 11 काढणे आपला 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपली फलंदाजी आहे मित्रांनो. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. सातत्याने आम्ही आपल्याला सांगतोय की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला पाहिजे. फ्रंट फुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफला अमित पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी करणार नाही कोणतीही चुकी. फलंदाज भागवत बागल सामनावीराचा मानकरी ते देखील ठरले होते परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरलेत. 11 धावा करत असताना झेल बाद. न्यू बॅटर SK स्वतः संघाचे कर्णधार आहेत. दाखल झालेत खेळपट्टीवर. पहिला चेंडू SK खेळत असताना ऑन साइडला चेंडूला वळवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. अनिकेत एकच धाव मात्र प्राप्त होईल या चेंडूवर. 4 चेंडू अखेर 19ला 2 ही स्थिती. टीम रिथवी 11 काढणे. झेल मात्र पकडावे लागतील. तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. हे सोडलेले झेल काय उपद्रव करतील हे पाहायचंय. 2 चेंडू शेष. गोलंदाज सिद्धेश. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक अमित आले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव यशस्वीरित्या प्राप्त केली जाते. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. फलंदाज SK आणि समाधान यांच्या माध्यमातून 1.5 चेंडू अखेर 2 गडी बाद 21. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपला नारायण आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील समाधान. श्याम 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या 22ला 2. ओम साई MTC चा आपण उल्लेख करत होतो. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम ज्या प्रकारे नवनवीन आयडियाज आपण घेऊन आल्यात, ज्या प्रकारचा त्यांचा सिम्बॉल आहे, ज्या प्रकारे त्यांनी रिप्ले आणि लाईव्हचा जो लोगो बनवलाय कुणाल शेठ म्हात्रे, नक्कीच PTPL मध्ये तो लोगो आपल्याला अजून चांगला पाहायला मिळेल. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आता डे नाईट आहे, त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचा काहीतरी चमत्कार करावा लागेल. अक्षय शेठ म्हात्रे अगदी शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. अंतिम षटक अमितचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला सिद्धेश. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या 5 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम रिथवी 11 काढणे. कारण या सामन्याचा विचार केला तर दोघांनी पहिला सामना जिंकलाय, दुसरा विजय कोणाला प्राप्त होईल. कारण नॉकआउट फेरीचे सामने असतात. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. जिव्हाळा चषक 2024. अमितचा हा फुल लेनचा चेंडू कव्हरला फटका खेळलाय. जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं, परंतु 1 धाव प्राप्त केले.
ऑफ ड्राईव्हचा फटका शंकर होत्या एक्स्ट्रा कव्हरला, परंतु डायरेक्ट हिट झाला असता तर जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. एक धाव मात्र जोडली गेली. 24-2. समाधान ऑफ ड्राईव्हचा फटका बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी फुटबॉल खेळत असताना चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. पॉइंटला राम होते आणि कदाचित राम चांगला फुटबॉल खेळत असावे, कारण चेंडूवरती पोहोचू शकले नाहीत, परंतु ज्या प्रकारे त्यांनी चेंडूला पास केला अगदी फुटबॉलची स्किल चांगली पाहायला मिळाली. एक धाव टीमच्या टोटल मध्ये. 25. 3 to go. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू वाईड +1 या 2 धाव्या मात्र अतिरिक्त जोडल्या जातील. अवांतर धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये 27 रन्स ऑन बोर्ड. या 3 चेंडूवर मात्र कितपत मजल मारेल रिथवी 11 काढणे. एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा मानस असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अमोल, चुकी करणार नाहीयेत. टीपला इशेल आणि परतावा लागेल. फलंदाज समाधान यांचा संपेल खेळ. फलंदाज बाद. ज्या प्रकारे समाधान यांनी 7 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी केली आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. 27-3. टीम रिथवी 11 काढणे. न्यू बॅटर मंथन. मंथन आलेत फलंदाजीसाठी आणि आता समुद्र मंथनाची आठवण आली. ज्या प्रकारे मंथन 2 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर मात्र एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. 2 to go. गोलंदाज अमित पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी. पहिला चेंडू मंथन यांनी हवेत खेळलाय. अमित मस्कर चेंडू खाली. छोट्या बंधूंची गोलंदाजी आणि मोठ्या बंधूंचा झेल. सलगच्या 2 चेंडूवर हे चित्र पाहायला मिळालं. 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना अमित मस्कर यांनी मात्र ब्रेस पूर्ण केले. गोलंदाजी करत असताना अमित मस्कर मॅन फॉर्म. शिवगर्जना 11 काळगाव. जिव्हाळा चषक 2024 मध्ये तिसरी विकेट हॅट्रिक होते. अमित मस्कर टीमची धावसंख्या धावफलकावर 27-28 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. शिवगर्जना काळगाव 28 रन्स टू विन. टीम शिवगर्जना काळगाव. त्याच दरम्यान नक्कीच शुभ सन्मान आपण करत आहोत. आई वडजाई देवी मालदन या टीमचा शुभ सन्मान केला जाईल. या संपूर्ण टीम आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. जिव्हाळा चषक 2024 मध्ये आतापर्यंत 4 विकेट हॅट्रिक झाल्यात. प्रथमेश साळुंके, आशिष शेवाळे, महेंद्र धुमाळ आणि अमित मस्कर या 4ही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतले. अभिनंदन टीम. ज्या प्रकारे शिवगर्जना 11 काळगावने खेळ केलाय आणि अवघ्या 28 धावांचं लक्ष्य असेल समोर. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई वडजाई देवी मालदन संपूर्ण टीम. मालदनचा सिंगम नितीन कदम साहेब आपल्या टीमचा शुभ सन्मान केला जाईल. या संपूर्ण टीम आई वडजाई देवी मालदनचा शुभ सन्मान जिव्हाळा चषक 2024 च्या माध्यमातून केला जातोय. जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक. चला रिथवी 11 काढणे क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवगर्जना काळगाव आपले ओपनिंग बॅटर त्वरित पाठवा. 28 लक्ष.
कॅप्टन 26 आई वडजाई देवी मालदन, मालदनचा सिंगम नितीन कदम अँड टीम, संपूर्ण टीम या. ही स्पर्धा आहे जिव्हाळ्याची, ही स्पर्धा आहे आपुलकीची, ही स्पर्धा आहे जिव्हाळाकरांची. कॅप्टन 26 यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमचा सन्मान केला जातोय. मालदनचा सिंगम नितीन कदम, सहसचिव पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि यांचा सन्मान जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या दरम्यान केला जातोय. आणि या पाटण क्रिकेटचे नियम किती कठोर आहेत पहा. फलंदाजाच्या खिशामध्ये मोबाईल होता, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि त्या 2 धावा मात्र धावसंख्येमधून मायनस करत असताना 26 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. लक्षात घ्या, 26 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी, 2 धावांची पेनल्टी. हा नियम आहे, ही शिस्त आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची. म्हणूनच आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले, कारण नियम सगळ्यांना सारखे आहेत. नियमांचं बंधन करणं सगळ्यांना बंधनकारक आहे आणि या शिस्तीमुळे चांगलं क्रिकेट खेळलं जातं. शिस्तीमुळे चांगले खेळाडू घडतात. डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन या गोष्टी मात्र क्रिकेटसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या मात्र तुम्हाला पाळाव्या लागतात. जर तुम्हाला एक सर्वोत्तम खेळाडू व्हायचा असेल, तुम्हाला उच्च दर्जाचं क्रिकेट खेळायचं असेल, तर या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. शिस्त, निर्धार आणि आत्मसमर्पण या गोष्टींचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. 26 लक्ष आदिनाथ आणि त्यांच्या साथीला अमित. षटक क्रमांक 1 संदीप. संदीपचा पहिला चेंडू आदिनाथ त्यांना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला लागल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू. दुपारचं सत्र, या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 26 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आदिनाथ दाखल झालेत. स्क्वेअर कट, गॅप मध्ये फटका खेळलाय. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत 4 धावा. क्रिकेट मधील नेत्रदीपक फटका. फलंदाज आदिनाथ यांच्या बॅट मधून जिव्हाळा चषक. सुंदर चौकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. स्क्वेअर कटचा फटका, गॅप मध्ये पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर होते तैनात आणि दोघांच्या मधून अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवला, वीरेंद्र सेवाग यांची आठवण आली. पायावर टाकलेला चेंडू, फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक प्लेड बाय आदिनाथ यांच्या बॅट मधून. मॅक्सिमम जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक षटकार. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र 2 चेंडूवर 10 धावा ठोकल्यात आदिनाथ यांनी मात्र आपले मनसुबे स्पष्ट केलेत. 26 धावांची गरज, 10 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कडी बाद करण्याची संधी असेल आणि स्वतःच्या गोलंदाजीवर संदीप यांनी मात्र डीपला झेल. कॉटन बॉल. फलंदाज आदिनाथ 10 धावा करून परतावा लागेल. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळता त्यावेळेला तुमच्याकडे स्वयंशिस्त असणं जेवढं गरजेचं असतं, त्यापेक्षा तुमची आवड, तुमची मेहनत करण्याची जिद्द, तुमच्या संघासाठी तुमची कमिटमेंट, या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण फक्त टॅलेंट असून चालत नाहीये, त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि शिस्तीची देखील गरज असते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. पहिला चेंडू अनिकेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर हाताळला जातोय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11-1 टीम शिवगर्जना 11 काळगाव. सुरुवात चांगली झाली.
क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काहीसा कमी गतीने पाहायला मिळाला, सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल एसके यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 1 to go. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल अगदी सोडलाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. हा झेल पकडायला हवा होता. तुम्हाला एकतर धावा फलकावरती कमी आहेत आणि तुम्ही अशा चुका करणार तर सामना नक्कीच गमावला जाईल. 12 धावा फलकावर, एक गडी बाद टीम शिवगर्जना 11 काळगाव. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. दुसऱ्या फेरीतील सामना विजयासाठी टीम शिवगर्जना 11 काळगाव. 14 रन्स टू विन इन 12 बॉल्स. खाली राहिलाय, इथे मात्र अपील केले आणि फलंदाज बाद. हा रिप्ले पाहावा लागेल. ज्या प्रकारे हा चेंडूची प्रक्रिया, भागवत बागल अनुभवी खेळाडू आहेत, पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार त्यांनी देखील फटकावलाय आणि त्यांना पडतावं लागेल. वैयक्तिक 3 चेंडूंचा सामना केला, एका धावेवर बाद झालेत. हा रिप्ले ओम साई एमटीसी टेक्निकल टीम, अगदी कुठल्यांचा चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू अगदी कट झाला, फलंदाजाची अगदी त्यांची बेल्स मात्र उद्ध्वस्त केले. न्यू बॅटर सिद्धेश. अक्षय शेठ मात्र नक्कीच तुमचं देखील कौतुक, कारण ज्या प्रकारे तुम्ही तो लोगो बनवलाय लाईव्हचा, खूप मनोरंजक लोगो आहे. आता पेटीपेन मध्ये देखील तुम्ही तो लोगो अगदी वेगळ्या शैलीमध्ये बनवाल हीच अपेक्षा, आणि झूम करून दाखवलं जातं ती एक वेगळी बाब आहे, कारण एका कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला 2 कॅमेऱ्याची कामं करून मिळतात. ओम साई एमटीसी 81-82 खोनी गाव. 12ला 2. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. सिद्धेश पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जे होते सांगता हे महत्वाचं षटक असेल भागवत बागल यांचं. अद्याप सामना संपलेला नाहीये, सामना अजून देखील तुम्हाला जिंकण्याची संधी असेल, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अशक्य असं जगात काही नसतं, शक्य तेवढे प्रयत्न करावे लागतात. 12ला 2. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. सिद्धेश आणि त्यांच्या साथीला अमित. ओव्हर पिच चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑन आहे तैनात, झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू सीमारेषा पार. सिद्धेशच्या बॅट मधून कडक षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, हेलिकॉप्टर उडवला, बॉटम हँडचा वापर. सिद्धेश लाजवाब फटका. 18 धावा फलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू, शॉर्ट आर्म पूल, डीपला स्क्वेअर लेग आहे, गॅप मध्ये फटका खेळलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, त्यांना बेधून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. जिव्हाळा चषक सिद्धेशच्या बॅट मधून चौकार. 22वा धाव फलकावर. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका. सामना फिनिश केला जाईल का? सिद्धेश 3 चेंडूंचा सामना केलाय, 10 धावा नाबाद. अमित सलामीला आलेत, अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. नॉन स्ट्राईकला उभे राहून मस्त सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 धावांची आवश्यकता. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे श्याम, झेल पकडला जाईल. फलंदाज सिद्धेशला पडतावा लागेल. अगदी आधीच्या चेंडूवरचा जर तो झेल पकडला असता तर ते चेंडू अगदी त्याने पकडायला पाहिजे होता. डीप स्क्वेअर लेगला देखील चेंडू थांबवायला पाहिजे होता, परंतु जर आणि दरला महत्व नसतं. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर, वेलकम, सुस्वागतम. जिव्हाळा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाटणचा मॅक्सवेल आज इन ऍक्शन पाहायला मिळतील. न्यू बॅटर महेश. 4 धावांची आवश्यकता आहे.
शेवटचा चेंडू शेष भागवत बागल यांच्या या षटकातील कमी गतीने टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 22 ला 3 आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता रायगड प्रीमियर लीग ठाणे युवा रायगड युवा हा सामना 6 मध्ये 4 करायचे होते झाले नव्हते आता मात्र इथे 6 मध्ये 4 करायचे होतील का लेट्स सी जिव्हाळा चषक 2024 च्या दरम्यान आपण पाटण क्रिकेटचे मॅक्सवेल यांचा शुभ सन्मान करणार आहोत वेलकम अगदी हा शुभ सन्मान संपन्न होईल मी विनंती करेन ऋतुराज दादा हा शुभ सन्मान आपण पार पाडा पीटीपीएल च ती स्पर्धा खाडीचं ते मैदान आणि मॅक्सवेलची ती खेळी आणि त्यानंतर मात्र मॅक्सवेल हे नाव त्यांना मिळालं संदीप बावडेकर यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय 6 चेंडू 4 ची गरज 6 चेंडू 4 ची आवश्यकता पहिला चेंडू हवेत खेळला झेल पकडावा लागेल झेल पर्यंत पोहोचलेच नाहीयेत आणि इथे मात्र झेल देखील सोडला आणि सामना देखील सोडला अभिनंदन टीम शिवगर्जना 11 काळगाव अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीत अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाने तुम्ही सामने जिंकू शकत नाहीत अभिनंदन शिवगर्जना काळगाव या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये 4थी हॅट्रिक घेतली अमित मस्कर प्लेअर ऑफ द मॅच उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भवानीनगर सळवे विप